कन्नड तालुक्यातील सारोळा येथील अंजना नदीवरील तात्पुरत्या स्वरूपाचा बनवलेला पूल पहिल्याच पुरात वाहून गेलाय। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतोय। कन्नड सिल्लोड मुख्य रस्त्याला जोडणारा हा रस्ता असल्याने दळणवळण, शिक्षण, आरोग्य, दुग्ध व्यवसाय यासारख्या अत्यावश्यक गरजांसाठी हा मुख्य रस्ता असल्याने आता मात्र ग्रामस्थांना पुन्हा पुलाअभावी जीवघेणा प्रवास करावा लागतोय। गेल्या 4 वर्षापासून अतिवृष्टीमुळे या नदीवरील पूल वाहून गेला होता। मात्र अद्यापही या पुलाचं काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांना दरवर्षी पावसाळ्यात या नदीवरून जीवघेणा प्रवास करावा लागतो। मागील वर्षी या अंजना नदीवरील पुलाअभावी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। मात्र प्रशासनाचं या पुलाकडे दुर्लक्ष होतंय। प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करते, तर नेते मंडळींनी फक्त खोटे आश्वासन दिले। मात्र अद्यापही या कामाचा मुहूर्त मिळाला नसल्याचं मत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं। पुलाचा प्रश्न मार्गी न लावल्यास समस्त ग्रामस्थ कठोर भूमिका घेऊ असं मात्र ग्रामस्थांनी व्यक्त केलंय। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड। हा जो रस्ता आहे आज 4-5 वर्ष झाले वाहून गेला। आम्ही गावातल्या लोकांनी याचा पाठपुरावा केला, कागदपत्र दिले, पण त्याचं कुठले नुसतं फक्त आश्वासनावर आश्वासन मिळतं। आणि आमचा जो आहे मुख्य म्हणजे इकडे शेतात जाण्याचा रस्ता आहे, इकडे कन्नड सिल्लोड रस्त्याकडे जाणारा रस्ता आहे। आम्हाला दुधाच्या कॅनी डोक्यावर घेऊन निघावं लागतं। डोक्यात इतक्या पाण्यातून इकडे निघावं लागू राहिलं। आमची लहान लहान पोरं आहे, त्या लहान लहान पोराला इकडे महिना शाळा सोडावं लागू राहिली। आम्ही लेखी आश्वासनसुद्धा दिलेलं आहे, तरी त्याच्यावर कुठलंही कोणतंही शासन त्याच्यावर दखल घेत नाही। वारंवार आम्ही त्यांना विनंती करून सुद्धा त्यांचं राजकारण चालतं। मतदान मागासाठी येत्या प्रत्येक गोष्टी फक्त नुसते तात्पुरत्या दाखवून राहिले ते, आणि या रस्त्याचा कुठलाच विचार करत नाही, काहीच नाही। लोकांच्या अपेक्षा दवाखान्याचे जे काही अडी अडचणीचे मार्ग आहे ते सगळे बंद होऊन जातात। इथे लोकांना अति अवस्था म्हणजे बेकार होऊ राहिली। या पुलावर काही घटना घडलेली काही अशी खड्डे भरपूर आहे। घटना घडली होती का पुलावर? एक व्यक्ती तर मेलेला आहे वाहूनसनी पुलाअभावी। आणि आता पाणी पडलं की एक महिना आम्हाला पोराला शाळेत पाठवता येत नाही, कारण की नदी नदीवरील पूल गेल्या मागील 22-23च्या अतिवृष्टीमध्ये वाहून गेला होता। या पुलाची वारंवार दुरुस्ती करत गावकऱ्यांच्या वतीनं दुरुस्ती करत आम्ही आजपर्यंत दुरुस्ती करून याला आजपर्यंत शासनाचा कोणताही निधी उपलब्ध झालेला नाही। आम्ही गावकऱ्यांच्या वतीने शासनाकडे बरेच वेळेस निवेदने देऊन मागणी केली, तरी देखील या संबंधित शासनाने काही पण भूमिका घेतली नाही। याच्यानंतर जर हा पूल 15 दिवसात ते 1 महिन्याच्या आत नाही झाल्यास आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं उपोषण करण्याचा इशारा देखील निर्णय घेतलेला आहे। आणि याच्यानंतर जर समजा हा पूल झाला नाही तर शाळेतील विद्यार्थी जाण्या येण्याची समस्या निर्माण होते, आणि हा महामार्गाला जोडणारा रस्ता असल्याने गावातील उदरनिर्वाह थांबला गेलेला आहे।